श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. श्री सद्गुरूचे चरण घट्ट धरले असता ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तींना नमन केल्यासारखे होते. साक्षात परब्रह्माला वंदन केल्यासारखे होते आणि स्वानंद सहज मोठ्या प्रमाणात प्रगट होतो. एका सागरात बुडी मारली म्हणजे जसे सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केल्यासारखे होते, तसेच एका सद्गुरूच्या पायाशी विश्वासाने आश्रय घेऊन बसले तर त्या ठिकाणी सर्व देव सापडतात. हे सद्गुरू साईनाथा, तुझा जय जयकार असो. सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा, तुझा जय जयकार असो. हे आत्मज्ञानाच्या सागरा, तुझा जय जयकार असो. तू श्रोत्यांच्या मनात तुझ्या कथांविषयी पूज्य भाव उत्पन्न कर. आकाशातील ढगातून पडणारे पाणी चातक पक्षी जितक्या आतुरतेने पितात, तितक्याच उत्सुकतेने तुझे सगळे भाविक भक्त या तुझ्या कथामृताचे सेवन करोत आणि सदा सुखी हो. तुझ्या पवित्र कथा ऐकून आप्त इष्ट मित्रांसह श्रोत्यांच्या शरीराला सर्वत्र घाम फुटो, डोळ्यात प्रेमाश्रूंचा पूर येऊ, प्राण अर्धवटच राहू, मनाला गहिवर येऊ, वरच्यावर अंगावर रोमांच उठोत आणि वारंवार रडणे व हुंदके देणे घडो. एकमेकातील विरोध व लहान मोठ्यातील भेदभाव तुटून जाणे म्हणजेच गुरुकृपेची जागृती होय. हे मनाचा नीट शोध केला तर लक्षात येईल, सद्गुरूशिवाय हे देणारा तिन्ही लोकात शोधून मिळत नसतो. काम, क्रोध वगैरे 6 विकार शांत झाल्याशिवाय आणि गुरुचरणी भक्तिभाव, निस्सीम प्रेम व श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय अष्टभावांचा उगम होत नसतो. भक्तांना आपल्यामुळे सुख लाभते म्हणून गुरुला फार हर्ष होत असतो. भक्त जसजसा परमार्थाकडे वळतो तसतसे गुरुला कौतुक वाटत असते. हा देह म्हणजे मी आहे आणि हे गेह, पुत्र व जाया इत्यादी माझे आहेत असे मानणे म्हणजे फुकटचा त्रास अंगावर ओढून घेणे आहे. ही तर दुपारच्या सावलीप्रमाणे क्षणभर टिकणारी माया असते. या मायेच्या गुंतागुंतीची पीडा होऊ नये असे मनाला वाटत असेल तर अनन्य भावाने साईबाबांना शरण जावे. मायेचा अंत लावण्यासाठी वेदशास्त्रांनी हात टेकले. जो सर्व सजीव व निर्जीव वस्तू ईश्वराला पाहिल तोच या मायेला खात्रीने पार करू शकेल. निजामशाही सोडून चांदभाई पाटील साई फकीराला घेऊन आधी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावी आले. तेथे 6 महिने किंवा 1 वर्ष साई फकीरांचे राहणे झाले. तेथेच त्यांच्याबरोबर कानड गावचे कमा सोबतीला राहिले होते. असो, पुढे प्रसिद्ध टाकळी गावच्या दगडू तांबोईला घेऊन कमा व साईबाबांसह ही मंडळी तेथून शिर्डीला आली. ठिकठिकाणी पवित्र तीर्थांची स्थळे पुष्कळ अगणित आहेत, परंतु साईबाबांच्या भक्तांना शिर्डी हेच अत्यंत पवित्र क्षेत्र वाटते. जर दैवाने हा योग जुळून आला नसता तर हे महान भाग्य आमच्या वाट्याला कुठून आले असते. आम्हा पामरांना हा साईचा सहवास कसा लाभला असता. जे जे भक्त आपले कार्य साधून घेण्यासाठी साईबाबांना शरण येतात त्यांना साईबाबा त्यांच्या कल्याणासाठी योग्य मार्ग दाखवितात. तरी श्रोत्यांनी एकाग्र मन करून श्री साई सच्चरित्राचे पारायण करावे. हे साईचे पापनाशक चरित्र गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचे उत्तम साधन आहे. मागील अध्यायात एकाला आपल्या गुरुच्या चरणी परत बसवल्याचे, एकाला अक्कलकोट स्वामींची खूण देऊन जागे केल्याचे आणि एकाची अकल्पित युक्ती योजून आत्महत्या चुकवल्याचे व त्याच्यावर ओढवलेला मृत्यू टाळून त्याला जीवदान दिल्याचे वर्णन करणे झाले. आता या अध्यायात कधीकधी प्रसन्न होऊन साईबाबा आपल्या भक्ताला कृपेची देणगी देऊन कसे सुखी करत असत हे सांगितले जाईल. ती दीक्षा देण्याचा अपूर्व प्रकार हसत खेळत विनोदपूर्ण कोणासाठी कसा योजला होता ते श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे. उपदेश करण्याच्या बाबांच्या अनेक रीती याच ग्रंथात पूर्वी वर्णन केले आहेत. जशी ज्याची ग्रहण करण्याची स्थिती असेल तसा मार्गाचा बाबा त्याला उपदेश करीत असत. रोगाच्या स्वरूपाची माहिती वैद्याला असते व त्यालाच मात्रेचा गुण ठाऊक असतो. रोग्याला त्याची कल्पना नसते. तो आधी गुळ आणा म्हणतो. गुळ गोड खरा परंतु अपाय करणारा असतो. रोगी त्यासाठीच हट्ट धरतो आणि गुळ हातावर ठेवल्याशिवाय औषधाची वाटी हातात धरीत नाही. रोग्यावर बळजबरी चालत नसते म्हणून वैद्य युक्ती करतात. आधी ते गुळ देतात आणि मग औषध देतात आणि आपला कार्यभाग साधून घेतात. मात्र औषधाबरोबर किंवा मागावून घेण्याच्या पदार्थात
असा बदल करतात की ज्यामुळे गुळाचे दोष नाहीसे होऊन योजलेले औषध कार्यक्षम होते. बाबांची सुद्धा अशीच रीत होती, परंतु बाबांचा हा नियम सर्वांसाठी व सर्व वेळी नव्हता. जसा ज्याचा अधिकार किंवा स्वभाव असेल, जशी ज्याची सेवा व जसे भक्तियुक्त प्रेम असेल, त्यानुसार त्याच्यावर त्यांचे अनुग्रह करणे असे. या बाबतीत बाबांच्या कृती खरोखर विलक्षण व आश्चर्यकारक असत. ते कोणावर जेव्हा प्रसन्न होत असत तेव्हा त्याला कृपापूर्वक उपदेश कसा व कोणत्या परिस्थितीत करीत असत ते ऐका. एकदा जर का त्यांच्या मनात आले तर कोणाच्या ध्यानीमनी नसता सहज थट्टा विनोद करून भक्ताला कृतार्थ करीत असत. भक्तांना एखादा ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली तर तो ग्रंथ बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून तो परत घ्यावा असे सहज त्या भक्ताच्या मनात येत असे. पुढे त्या ग्रंथांचे वाचन केले तर आपले हित साधले जाईल आणि त्याचे मनाच्या पवित्रपणे श्रवण केले तर श्रोता व वक्ता या दोघांचेही परम कल्याण होईल, अशी त्या भक्तांची श्रद्धा असे. कोणी दशावताराची चित्रे, पवित्र पुस्तके व चरित्रे अर्पण करीत असत. कोणी दासगणूंनी रचलेले संत लीलामृत, भक्त लीलामृत देखील अर्पण करीत असत. तर कोणी विवेक सिंधू अर्पण करीत असत. परंतु बाबा ती श्यामाला देत असत आणि म्हणत, श्यामा, ही पुस्तके तुझ्याजवळ असू देत, घरी बांधून ठेव. श्यामा ती आज्ञा शिरसावंद्य करून ती पुस्तके दप्तर बांधून सांभाळून ठेवत असे. बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून ते परत घ्यावेत असे मनात आणून भक्त दुकानातून ग्रंथ विकत आणत असत. बाबांचा स्वभाव जरी उदार होता तरी असले करायला धैर्य लागे, म्हणून भक्त माधवरावांना बरोबर नेऊन त्यांना पुढे करीत असत. त्यांच्याकडून संधी पाहून ग्रंथ बाबांच्या हाती देत असत. बाबांना जसे ग्रंथाचे महत्त्व ठाऊक असे तशी भक्ताची योग्यताही ठाऊक असे. भक्तांनी ग्रंथ हातात द्यावेत, बाबांनी ते वरच्यावर चाळावेत आणि भक्तांनी ते आपल्याला परत मिळावेत म्हणून हात पुढे धरावेत. परंतु बाबा ते त्यांना न देता माधवरावांकडे देऊन म्हणत, श्यामा, या पुस्तकाच्या प्रती तुझ्याजवळ ठेव, सध्या त्या तुझ्याकडेच असू देत. श्याम्याने स्पष्ट विचारावे, हे भक्त जे उत्कंठेने हात पसरीत आहेत त्यांच्या प्रती त्यांना देऊ का? तर बाबा, तूच त्या ठेव असे म्हणत असत. एकदा भक्त काका महाजनी, ज्यांना एकनाथी भागवत वाचण्याची फार आवड होती, ते एकनाथी भागवताची एक प्रत घेऊन शिर्डीत येऊन पोहोचले. माधवराव त्यांना भेटायला आले असता त्यांनी वाचू म्हणून ते पुस्तक उचलले आणि हातात घेऊन मशिदीत गेले. बाबांनी त्यांना सहज विचारले, श्यामा, हे पुस्तक कसले? त्यावर श्यामाने कोणते ते सांगितले. बाबांनी ते हातात घेतले आणि पाहून ते त्यांना परत केले. हेच पुस्तक व हीच एकनाथी भागवताची प्रत महाजनींना पूर्वी साईबाबांच्या हाताने प्रसाद म्हणून मिळालेली होती. हा ग्रंथ माझ्या मालकीचा नव्हे, तो काका महाजनींचा आहे. वाचायची इच्छा झाली म्हणून तात्पुरता वाचायला मी आणला आहे, असे स्पष्ट शब्दांनी माधवरावांनी बाबांना सांगितले. तरी बाबा त्यांना म्हणाले, ज्या अर्थी मी तुला हा दिला त्या अर्थी तूच दप्तरात आपल्या संग्रही ठेव, कामाला येईल. असो. काही काळानंतर काका महाजनी पुन्हा शिर्डीला आले आणि बरोबर एकनाथी भागवत आणून साईच्या हातात ठेवले. बाबांनी प्रसाद म्हणून ते परत दिले. नीट जीव लाव असे सांगितले आणि हेच खरोखर आपल्या उपयोगी पडेल असे काकांना आश्वासन दिले. हेच आपल्या कामाला येईल, हे चांगले पुस्तक कोणाला देऊ नकोस असे मोठ्या कळकळीने सांगितले. त्यावर मग काकांनी बाबांना मोठ्या प्रेमाने नमस्कार केला. साईबाबा स्वतः सर्व इच्छित प्राप्त झालेले होते. कोणत्याही वस्तूचा त्यांना लोभ नव्हता. ईश्वराची भक्ती करणे हीच त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती होती. मग त्यांनी कोणतीही गोष्ट गोळा करण्याचे किंवा साठवण्याचे श्रम कशाला बरे करावेत? बाबांच्या मनात काय होते कोणास ठाऊक. परंतु या ग्रंथाचे एकत्र येणे हे व्यवहाराच्या दृष्टीने भक्तांकरता पापनाशक ग्रंथ श्रवण करण्याचे साधन आहे. आता शिर्डी एक क्षेत्र झालेले आहे. देशोदेशींचे आपले शिष्य वेळोवेळी येथे जमतील आणि ज्ञानसत्र चालवतील, तेव्हा हे ग्रंथ उपयोगाला येतील. आपण स्वतः निजधामाला जाऊ, परंतु श्यामा आपल्या दप्तरातून हे ग्रंथ त्यांना दाखवील आणि मग ते जणू काय माझ्या प्रतिमाच होतील. अशा या अत्यंत पापनाशक पवित्र ग्रंथांचे भक्तांना, मग ते कोठेही शिर्डीत वा इतर ठिकाणी असोत, स्मरण व्हावे. हा कदाचित या ग्रंथाचा संग्रह करण्याचा बाबांचा उद्देश असेल. रामायण असो की भागवत असो किंवा परमार्थाचा कोणताही ग्रंथ असो, त्यातील रामाचे किंवा कृष्णाचे किंवा इतर कोणत्याही देवाचे चरित्र वाचत असताना मागे पुढे साईबाबाच दिसतात.
या ग्रंथाच्या ज्या ज्या विभूती आहेत त्यांचे साईबाबांनी स्वतःच रूप धारण केले असे वाटते. श्रोत्यांना व वक्त्यांना डोळ्यासमोर त्या महापुरुषांच्या ऐवजी साईबाबांची मूर्ती दिसते. भक्त जे ग्रंथ गुरुला अर्पण करतात किंवा ब्राह्मणाला दान करतात त्यातही दात्याचे कल्याणच असते. याला शास्त्राचा आधार आहे. बाबांची आज्ञा झाली की हे ग्रंथ घेरी घेऊन दप्तरात सांभाळून ठेव, हा काय साधासुद्धा उद्देश म्हणायचा? श्यामा जसा बाबांचा निस्सीम भक्त होता तसेच बाबांचेही त्याच्यावर अनिवार्य प्रेम होते. त्याला काहीतरी परमार्थाला नेम लावून द्यावा अशी बाबांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली तेव्हा त्यांनी काय केले पहा. श्यामाची इच्छा नव्हती तरी त्यावर कसा व कोणत्या तऱ्हेने अनुग्रह केला तो ऐका. एके दिवशी एक रामदासी बुवा मशिदीत आलेला होता. त्याचा रामायण वाटण्याचा रोजचा नेम होता. प्रातःकाळी शौच मुखमार्जन करून भस्म वगैरे चोपडून स्नानसंध्या आटपून भगवे वस्त्र नेमून तो विधीपूर्वक आपल्या नेमकार्याला बसत असे. आधी विष्णू सहस्रनामाचे पठण आणि मग अध्यात्म रामायणाचे पारायणावर पारायण श्रद्धापूर्वक त्याचे चालत असे. असा बराच काळ लोटल्यावर माधवरावांची वेळ येता साई समर्थांच्या मनात काय गोष्ट आली ती आता श्रोत्यांनी ऐकावी. माधवरावांची सेवा फळाला आली. त्यांच्या आयुष्याला काही नियम लावावा, भक्ती मार्गाचा त्यांना उद्देशरूपी प्रसाद मिळावा आणि संसारात त्यांना स्वास्थ्य लाभावे असे बाबांच्या मनात आले. बाबा त्या रामदासाला जवळ बोलावून म्हणाले, माझ्या पोटात कळ उठली आहे, जणू काय आतडी तुटून पडत आहे. पोटाचे दुखणे काही थांबत नाही. लवकर बाजारात जाऊन सोनामुखी घेऊन ये. त्याची थोडीशी फकी मारल्याशिवाय पोटातील रुखरुख जायची नाही. रामदासी बिचारा भोळा बाबडा, आज्ञेप्रमाणे वागणारा, त्याने पोथीत खूण घालून ती खाली ठेवली आणि बाजारात धावत गेला. रामदासी बुवा मशिदीखाली उतरले आणि इकडे बाबांनी काय केले, तात्काळ ते आसनावरून उठले आणि पोथीच्या जवळ गेले. तेथे इतर पोथ्यांजवळ विष्णू सहस्त्रनामाची पोथी होती. ती हातात उचलून घेतली आणि आपण परत आपल्या जागी आले. नंतर ते माधवरावांना म्हणाले, श्यामा, ही पोथी की नाही पहा, फार कल्याणकारी आहे, म्हणून मी तुझ्याकरता देतो की तू वाचून पाहावी. एकदा मला त्रास झाला होता, काळीच धडधड करू लागले होते, जीवाची चरफड झाली होती आणि माझी मला धडगत दिसत नव्हती. अशा त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुला. या विष्णू सहस्रनामाच्या पोथीचा उपयोग झाला आणि हा जीव तिच्यामुळे वाचला. एक क्षण ती पोथी मी छातीला लावली आणि तात्काळ हा जीव शांत झाला. वाटले आल्हाद छातीत उतरला आणि हा जीव त्यामुळे जगला. म्हणून म्हणतो श्यामा, ही पोथी तुझ्यासाठी घेऊन जा, हळूहळू वाचित जा, रोज एखादे अक्षर तरी ध्यानात नीट ठेवत जा. ही पोथी मोठी आनंद देणारी आहे. श्यामा म्हणाला, ही पोथी मला नको. रामदासी माझ्यावर रागवेल आणि त्याच्या मागे हे खोटे कर्म मीच केले म्हणेल. आधीच तो जातीचा वेडपट आणि माथे फिरू तापट व खाष्ट माणूस आहे. हे फुकटचे भांडणाचे कारण कशाला हवे? ही कटकट मला नको. शिवाय या पोथीची लेखन पद्धती संस्कृत व माझी भाषा तर ओंगळ व अडाणी आहे. जिभेतून जोडाक्षर सुद्धा नीट बाहेर पडत नाही आणि त्याचा उच्चार देखील मला स्पष्ट करता येत नाही. बाबांचे सगळे कृत्य पाहून श्यामाला वाटले की बाबा त्याच्यात व रामदासात भांडण लावून देत आहे. त्याला कल्पना नव्हती की बाबांना त्याची केवढी मनापासून काळजी होती. माझा सामा असेल खुळा, परंतु त्याचा मला फार लळा आहे. तो माझ्यावर आगळेच प्रेम करतो आणि त्याच्याबद्दल मला दयेचा मोठा उमाळा आहे. ही विष्णू सहस्रनामाची माळ त्याच्या गळ्यात माझ्या स्वतःच्या हाताने मी बांधीन आणि त्याच्या जिभेला नामाचा चाळा लावून त्याला संसारातील दुःखांपासून मुक्त करीन. देवाचे किंवा गुरुचे नाम पापांचे पर्वत फोडते. नाम देहाची आसक्ती तोडते. नाम करोडो वाईट वासना मुळासकट दूर लोटून नाहीशा करते. नाम काळाची मान मोडते आणि जन्ममरणांचा हिसका चुकविते. असा हा सहस्रनामाचा ठेवा आहे. त्याची श्यामाला गोडी लागावी असे मला वाटते. नाम प्रयत्नपूर्वक मुद्दाम घेतले तर उत्तमच, परंतु सहज नकळत घेतले तरी ते वाईट नसते. मनात नसता जिभेवर आले तरी ते आपला प्रभाव प्रगट करील. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी नामासारखे सोपे साधन नाही. नाम जिभेचे भूषण आहे. नाम परमार्थ मार्गाला पोषक आहे. नाम घेण्यासाठी स्नान करावे लागत नाही. नामाला विधिविधान नको. अखंड माझेही नाम घेता संपूर्णपणे बेडा पार होईल. इतर कोणत्याही साधनांची जरूर नाही. केवळ नामस्मरणानेच मोक्ष हाती येईल. ज्याला माझ्या नामाची घोकणी त्याच्या पापाची धुणी झालीच म्हणून समजा.
जो भक्त माझे नाम सतत व हळूहळू मनात जपत असतो तो मला उत्तम गुणसंपन्नी माणसापेक्षाही अत्यंत गुणी माणूस वाटतो. हेच बाबांचे मनोगत होते आणि त्याप्रमाणे मग त्यांचे वागणे होते. श्यामा नको नको म्हणत होता तरी बाबांनी ते विष्णू सहस्रनाम त्याच्या खिशात टाकलेच. वाडवडिलांची पुण्याई मोठी होती म्हणूनच 6 कृपेचे हे फळ श्यामाला मिळाले. हे पवित्र सहस्रनाम श्यामाच्या प्रपंचातील अस्वस्थता आता दूर करील. इतर कर्माला विधिविधान लागते परंतु नाम कधीही सतत घ्यावे. नामाला अनध्याय किंवा प्रदोष याचा अडथळा नसतो. नामासारखी आणखी दुसरी उपासना नाही. याचप्रमाणे एकनाथ महाराजांनीही आपल्या एका शेजाराच्या माथी हेच विष्णू सहस्त्रनाम मारले होते आणि त्याला परमार्थाच्या मार्गाकडे वळवले होते. एकनाथांच्या घरी नित्य पुराणांचे कीर्तन चाले. हा शेजारी जातीचा ब्राह्मण असून स्नानसंध्या न करता वाईट अनितीचे वर्तन करण्यात दंग असे. पुराण कधीही ऐकत नसे आणि तो वाईट माणूस नाथांच्या वाड्यात कधीही पाय ठेवत नसे. नाथांना त्याची दया आली आणि त्याला त्यांनी बोलावून घेतले. उच्च ब्राह्मण जातीत जन्म असून तो वाया जात आहे याचे रहस्य जाणून नाथांना त्याची मोठी दया आली की त्याचे हे दुर्व्यसन कसे थांबेल म्हणून तो नको म्हणत होता तरी नाथांनी त्याला सहस्रनामाची संधा दिली आणि एक एक श्लोक पढवता पढवता त्याचा उद्धार झाला. हे विष्णू सहस्रनाम वाचणे किंवा तोंडपाठ म्हणणे हा चित्तशुद्धीचा सोपा सरळ मार्ग आहे. पूर्वीपासूनची ही लोकमान्य रूढी आहे म्हणूनच जणू काय बाबांची ते श्यामाला देण्याची धडपड होती. इतक्यात रामदासी बाजारातून सोनामुखीचे औषध घेऊन लगेच घाईघाईने परत आले व कळीचे नारद अण्णा चिंचणीकर तेथे उभेच होते. त्यांनी रामदासाला घडलेला सर्व वृत्तांत कळविला. आधीच रामदासी फार रागीट होता. त्यातून ह्या नारदाची संभावितपणाची मध्यस्थी मग त्या अजब प्रसंगाचे यथास्थित वर्णन कोणी करावे. आधीच रामदासी कुतर्काची प्रतिमा. त्याच्या मनात माधवरावांबद्दल संशय आला आणि म्हणाला, माझी पोती बळकवण्यासाठी तूच बाबांना मध्यस्थी घातलीस. तो सोनामुखीची गोष्ट विसरला आणि माधवरावांवर घसरला. त्याच्या मनाचा संताप अनावर झाला आणि तावातावाने तो खूप शब्द बोलला. बाबांच्या पोटदुखीचे सगळे ढोंग होते. तूच बाबांना हे करायला लावलेस. माझ्या पोथीवर तुझा डोळा होता. ही अशी चलाकी माझ्यापुढे चालायची नाही. मी नावाचा बहादूर रामदास आहे. पोथी जर धड्या गुणांनी म्हणजे चोख मनाने परत केली नाहीस तर पहा हे मस्तक फोडीन आणि तुझ्यापुढे रक्ताचा सडा घालीन. तुझा माझ्या पोथीवर डोळा होता म्हणून तू स्वतःच कारस्थान रचून हे सर्व बाबांच्या गळ्यात घातलेस आणि स्वतः नामानिराळा राहिला आहेस. माधवरावांनी त्याला पुष्कळ समजावले परंतु रामदासी काही शांत होईना. तेव्हा माधवराव त्याला मृदू भाषेत म्हणाले, मी कपटी आहे असा आरोप उगीच माझ्यावर करू नकोस. तुझ्या पोथीची गोष्ट ती काय ती वाटेल तितकी बाजारात मिळते. या तुझ्याच पोथीला काय सोने किंवा हिरे जडवलेत की? तुला बाबांचा सुद्धा विश्वास नाही. तुझ्या असल्या जगण्याचा धिक्कार असो. अशा प्रकारे त्या रामदासाचा हेका पाहून बाबा त्याला गोड शब्दात म्हणाले, काय बिघडलं रे रामदासा, उगाच का त्रास करून घेतोस? अरे श्यामा आपलाच पोरगा आहे. तू का उगीच शिरा ताणतोस आणि फुकटचा इतका कष्टी होतोस आणि जगाला तमाशा दाखवतोस? असा कसा रे तो भांडखोर? गोड मधुर शब्दाने उत्तर का देऊ नये? अरे या पोथ्या सतत पडूनही तुझे मन अशुद्धच राहिले का? दररोज अध्यात्म पारायण वाचतोस, विष्णू सहस्रनामाचे पारायण करतोस, तरी हा अविचारी अनिर्बंध स्वभाव सोडत नाहीस आणि स्वतःला रामदासी म्हणवतोस. असा कसा तू रामदासी? तू तर सदा विरक्त असावे, परंतु तुला तर पोथीचा लोभ सुटत नाही. तुझ्या या वागण्याला काय म्हणावे? रामदासाला कसली ममता नसावी. लहान मोठ्या सर्व माणसांशी एकसारखे वागणे असावे. पण तू तर या पोराशी भेदभाव धरतोस आणि त्याच्या हाताला पोथीसाठी झोंबतोस. जा आपल्या जागेवर जाऊन बैस. पोथ्या तर 1 पैशाला पासरीभर मिळतील, पण हवे असलेले माणूस कल्पांतीपर्यंत शोधूनही मिळत नाही. हे लक्षात ठेव. तुझ्या पोथीचे किती महत्त्व आहे हे श्यामाला कुठले समजायला? मीच आपल्या मताने ती उचलली आणि त्याला दिली. तुला ती तोंडपाठ आहे. माझ्या मनात आले की श्यामाला द्यावी, म्हणजे तो ती वाचील आणि त्याचे आवर्तन करील, म्हणजे त्याचे अत्यंत कल्याण होईल. बाबांच्या या बोलाची काय रसाळता, मधुरता, कनवाळुता आणि आत्मानंदरूपी जलाची शीतलता होती. खरोखरच या बोलाची अपूर्वता फार मोठी होती. रामदासी मनात समजला आणि माधवरावांना रागाने तांबडा लाल होऊन म्हणाला, या सहस्रनामाच्या पोथीच्या बदली पंचरत्नी गीतात घेईन.
तुला सांगून ठेवतो. रामदासी इतका शांत झाला हे पाहून माधवरावांना आनंद झाला आणि ते म्हणाले, एकच काय, मी तुला 10 पंचरत्नी गीता बदली देईन. असो. पुढे तो तंटा मिटला आणि पंचरत्नी गीता ग्रंथ जामीन राहिला. पंचरत्नी गीतेतील देवाला ज्याने ओळखले नाही त्याला पंचरत्नी गीता कशाला? साईबाबांसमोर जे अध्यात्म रामायणाचे पाठावर पाठ करीत असे त्या रामदासाने साईबाबांच्या तोंडाला तोंड देऊन असे भांडण का बरे करावे? पण मी तरी असे कसे म्हणावे? दोष कोणाला कसा द्यावा? झाला हा प्रकार घडला नसता तर श्री विष्णू सहस्रनामाचे महत्त्व तरी कसे ठसले असते? ज्या विष्णू सहस्रनामाने इतके भांडण लावले, बाबांचे छातीतील दुखणे घालविले, ज्याबद्दलची कथा ऐकून माझेही कल्याण झाले, ती साईबाबांची आपल्या भक्तांसाठी एक अलौकिक देणगी आहे. हा इतका त्रास बाबाने घेतला नसता तर माधवरावांचा विश्वास बसला नसता. त्यांच्या जिभेवर त्या पोथीची अक्षरे चढलीच नसती आणि ती तोंडपाठी झाली नसती. असा हा प्रेमळ साईनाथ परमार्थाचा मिळण्यास कठीण खेळ खेळवितो. तो केव्हा कशी सूत्रे हलविल ते आपल्याला कळत नाही. असो. पुढे श्याम्याची या पोथीवर निष्ठा जडली आणि काकासाहेब दीक्षित व प्रो गणेश गोविंद नरके यांनी उच्चारासह ती शिकविली. मग माधवरावांना ती वाचता आली आणि पुढे तोंडपाठ झाली. असो. हा माधवरावाचा तंटा म्हणजे साईबाबांच्या निर्मळ उपदेशांचे दुसऱ्या शब्दात स्पष्टीकरण होते नव्हे. ही अत्यंत श्रेष्ठ, आनंद देणारी व निसंशय सुखकारक करमणूक होती. जे भक्त अध्यात्म विद्येचा अभ्यास करतात अशा भक्तांवर साईबाबांची विशेष प्रीती असे आणि वेळप्रसंगी ती ते कशी उघड करून दाखवित असत ते पहा. एकदा बापूसाहेब जोगांचे शिर्डी पोस्टात टपाल मार्गाने एक पार्सल आले म्हणून ते सोडवण्यासाठी लगबगीने ते तिकडे निघाले. कसले म्हणून पाहिले तर ते लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य नावाचे पुस्तक असल्याचे कळले. जोगाने ते बगलेत मारले आणि मशिदीत बाबांच्या दर्शनाला येऊन पोहोचले. नमस्कार करण्यासाठी मस्तक वाकविले तर ते पार्सल बाबांच्या पायाशी पडले. तेव्हा बाबांनी विचारले, बापूसाहेब, हे पार्सल कसले काय बरे? जोगानी बाबांसमक्ष ते पार्सल फोडले, कसले ते सांगितले आणि पुस्तकांसह ते त्यांच्या हाती दिले. बाबांनी ते पार्सल पाहिले, त्यातले पुस्तक हातात घेतले, लगेच चाळून पाहिले आणि खिशातून 1 रुपया काढून कौतुकाने त्यावर ठेवला. मग रुपयासकट ते पुस्तक जोगांच्या पदरात घातले आणि म्हणाले, हे पुस्तक अतपासून ईदपर्यंत वाचा, म्हणजे कल्याण होईल. अशा बाबांच्या भक्तांवर अनुग्रह करण्याच्या गोष्टी कितीतरी अगणित वर्णन करून सांगता येतील, परंतु मग हा ग्रंथ फार वाढेल म्हणून संक्षिप्तपणा आचरणात आणला. एकदा शिर्डीत असे झाले, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे आले. सहकुटुंब शिर्डीत राहिले आणि बाबांच्या प्रेमात रंगले. खापर्डे काही सामान्य गृहस्थ नव्हते. ते अति विद्वान व बडे प्रस्थ होते. तरी पण साईबाबांसमोर ते हात जोडून पायी मस्तक वाकवीत असत. त्यांनी इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास केलेला होता आणि धारासभेत नाव कमवलेले असून वक्तृत्वाने सर्वांना ते हलवून सोडत असत. पण साई पुढे ते गप्प बसत असत. बाबांचे असंख्य भक्त होते, परंतु त्यांच्यापुढे खापर्डे, नूलकर किंवा बुट्टी यांच्याशिवाय त्यांच्यापुढे मौन व्रत पाळणारा आणखी कोणी भक्त आढळला नाही. इतर सर्व बाबांशी बोलत, काही तोंडांशी तोंडही देत, पूज्य भाव किंवा भीती बाळगत नसत. परंतु हे तिघे मात्र काही बोलत नसत. बोलण्याचीच काय गोष्ट, बाबांसमोर सदा मान डोलवीत असत. खरोखर त्यांचा नम्रपणा अवर्णनीय होता आणि कोणतीही गोष्ट ऐकण्याचा विनयही तसाच होता. महापंडित विद्यारण्यांनी रचलेली पंचदशी ज्यांच्याकडून समजावून घ्यावी ते दादासाहेब खापर्डे मशिदीत येताच गप्प बसत असत. शब्दब्रह्मांचे तेज किती असले तरी ते शुद्ध ब्रह्मापुढे निस्तेज होत असते. साई महाराज साक्षात तेजस्वी परब्रह्म होते. विद्वता त्यांच्यापुढे लाजत असे. दादासाहेब खापर्ड्यांचे शिर्डी येथे 4 महिने राहणे झाले होते आणि त्यांचे कुटुंब 7 महिने राहिले होते. दोघांनाही शिर्डीत फार उत्साह वाटला. त्यांचे कुटुंब मोठे निष्ठावंत होते व साईचरणी त्यांचे अत्यंत प्रेम होते. त्या मशिदी स्वतः हातात बाबांसाठी नैवेद्याचे ताट घेऊन येत असत. जोपर्यंत बाबा नैवेद्य तोंडात टाकीत नसत तोपर्यंत बाई उपाशी राहत असत. महाराजांनी तो खाल्ल्यावरच मग बाईंचे जेवण असे. असो. एकदा बाईंची भाग्याची वेळ आली आणि त्यांची अढळ श्रद्धा पाहून परमभक्तवत्सल बाबा त्यांना परमार्थाचा उत्तम मार्ग दाखविते झाले. अनेक संतांच्या अनेक तरा असतात, परंतु बाबांची उपदेशाची तरा अगदी वेगळी होती. ते हसत खेळत असा अनुग्रह देत असत की तो ऐकणाऱ्याच्या हृदयात पक्का ठसत असे. एकदा बाईने सांज शिरा, पुऱ्या, वरण भात व खीर तसेच सांडगे
पापड व कोशिंबीर इत्यादी भरून जेवणाचे ताट आणले. असे ते ताट येताच बाबा मोठ्या हपापल्या मनाने कफनीच्या बाह्या वर सारून आपल्या आसनावरून उठले. मग जेवणाच्या जागी जाऊन बसले. ताट आपल्यासमोर ओढून घेतले आणि वरचे झाकण बाजूला सारून ते अन्न खाण्यास तयार झाले. इतर पुष्कळ यापेक्षाही अति चांगले नैवेद्य येत असत आणि कित्येक वेळा ते तसेच पडून राहत असत. मग या नैवेद्यावरच एवढे प्रेम का? असल्या आवडीनिवडीच्या गोष्टी संसारात असतात, मनाला त्या का बरे शिवाव्यात? माधवराव जवळच होते. ते साई समर्थांना म्हणाले, हा भेदभाव विषमता कशा करता हो? काहींची ताटे बाजूला ठेवून देता, कोणाची चांदीची सुद्धा दूर ठेवून देता, मात्र या बाईचे येताच उठता आणि खाऊ लागता. आश्चर्य आहे हे. हिचेच अन्न काय इतके गोड लागते? देवा, हे आम्हाला मोठे कोडे वाटते. तुझे हे काय डावपेच आहेत? असली आवड निवड तुम्हाला का बरे असावी? बाबांनी उत्तर दिले, काय सांगू, या अन्नाची अपूर्वाई. पूर्वजन्मी ही एका वाण्याची फार लठ्ठ व पुष्कळ दूध देणारी गाय होती. मग ती कोठे नाहीशी झाली आणि एका मायाकडे जन्माला आली. तीच पुढे एका क्षत्रियाकडे गेली आणि मग एका वाण्याची पत्नी झाली. आता ही ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आली. बराच काळानंतर माझ्या दृष्टीस पडली आहे. तिच्याकडून मिळालेले प्रेमाचे 2 घास पोटात जाऊ दे आणि मनाला सुख समाधान लाभू दे, असे म्हणून बाबा मनोसोक्त पोटभर जेवले, तोंड व हात धुतले आणि साहजिकच समाधानाचे ढेकर दिले आणि गादीवर येऊन बसले. बाईने मग नमस्कार करून बाबांचे पाय चेपण्यास सुरुवात केली. बाबाने ती संधी साधून तिला तिच्या कल्याणाची गोष्ट सांगू लागले. ज्या हाताने बाई त्यांचे पाय दाबीत होती तेच हात बाबा आपल्या हाताने दाबू लागले. अशी देवभक्तांची परस्पर चाकरी पाहून श्यामा त्यांची मस्करी करीत म्हणाला, देवा, ठीक चालले आहे की काय मौजे ते दृश्य हे? एकमेकांचे प्रेम पाहून मनाला अत्यंत कौतुक वाटले. बाईंची सेवा करण्याची आसक्ती पाहून बाबांचे मन प्रसन्न झाले. ते हळूच तिला म्हणाले, राजाराम राजाराम असे तोंडाने म्हणत जा, नेहमी असे म्हणत जा, म्हणजे आई तुझे जीवन सफल होईल, तुझे मन शांत होईल आणि अमर्याद कल्याण प्राप्त करशील. काय त्या शब्दाचा चमत्कार! ते हृदयात जाऊन खोचत असत आणि लगेच जणू काय शब्दांनी शक्तिपात करीत असत. असा कृपाळू व शरण आलेल्याचा सांभाळ करणारा हा समर्थ साईनाथ सदा भक्तांचे मनोरथ पुरवित असे आणि त्यांचे कल्याण साधून देत असे. आता श्रोतांना अत्यंत नम्रपणे, अत्यंत प्रेमाने त्यांच्या अत्यंत हिताच्या गोष्टी सांगतो, त्या त्यांनी मनात ठसवून ठेवाव्यात अशी सलगीची विनंती करतो. गुळाच्या गोडीला आसक्त झालेली मुंगी जशी मुंडी तुटून पडली तरी तो गुळ सोडत नाही, तशी तुम्ही साईचरणी शरणागती द्या, म्हणजे मग तो साई मोठ्या कृपेने तुमचे रक्षण करील. गुरु व शिष्य वेगळे नाहीत. दिसायला जरी ते भिन्न दिसले तरी ते एकांगी आहेत. त्यांना जो हट्टाने वेगळे करू पाहिल त्याचा अभिमान गळून पडेल. त्या दोघांपैकी एका वाचून एक राहिला तर तो गुरु कच्चा व तो चेलाही कच्चा जाणावा. जो पक्क्या गुरुच्या पदरी तयार झालेला असतो त्याला द्वैत स्पर्श करीत नसतो. गुरुने एका गावी राहावे आणि शिष्याने दुसऱ्या गावी राहावे असे ज्यांना पसंत असेल ते दोघेही लबाड असतात. मुळातच जर 2 नाहीत तर त्यांच्यात वेगळेपणा तो कोठला? एक दुसऱ्याशिवाय क्षणभरही दूर राहू शकत नाही, इतके ते दोघं एकरूप असतात. गुरु व भक्त यांच्यातही मुळीच दूरपणा नसलेले सतत राहणे असते. भक्ताने गुरुच्या चरणी मस्तक ठेवणे हाही स्थूल बुद्धीचा व्यावहारिक पूजेचा प्रकार आहे. भक्त गुरुचे एकात्मतेने भजन करणारा व गुरुही भक्ताला एकात्मतेच्या भावनेने पाहणारा असे तर दोघे एकमेकात समरसलेले नसतील तर तो केवळ नावाचा व्यवहार होय. खायला अन्न व नेसायला वस्त्र कसे मिळेल याची काळजी करू नका. हे तर नशिबावर अवलंबून असते आणि प्रयत्न केल्याशिवाय मिळणारे असते. प्रयत्न करून जर का ते मिळून पाहाल तर ते फुकटचे श्रम होतील. प्रयत्न करायचे तर परमार्थ साधण्यासाठी करा आणि रात्रंदिवस त्याचीच चिंता करा. उत्तिष्ठम आणि जाग्रतम अशी श्रुती माऊलींनी जोरजोराने ओरडून सांगत आहे आणि भक्तांना जागवित आहे. म्हणून जे लोक सर्व अनर्थांचे बीज असलेल्या जन्मजन्मांतराच्या अज्ञानरूपी निद्रेत लोळत पडलेले आहेत त्यांनी वेळीच सावध होऊन गुरुकडून ज्ञानरूपी अमृताचे सेवन करावे. त्यासाठी अतिनम्र होऊन गुरुच्या चरणी शरण जावे. त्या एकट्यालाच योग्य कोणते व अयोग्य कोणते हे ठाऊक असते. आम्ही तर अजाण बाळके आहोत. तुटपुंजा ज्ञानाचा मीपणा असलेला जीवात्मा व सर्व काही जाणणारा मीपणा नसलेला परमात्मा या दोघांत एकात्मतेची भावना होण्यासाठी गुरु हाच एक उपाय आहे. अज्ञानाची उपाधी असलेला आत्मा जो जीव व मायेची उपाधी असलेला आत्मा
जो शिव त्यातील भेदभाव घालवण्याला एकटा गुरुराजच समर्थ असतो. मन शंका कुशंका करणारे असते, त्याला साईचरणी अर्पण करा, म्हणजे तेथून जे जे करण्याची स्फूर्ती होईल त्याचे कर्तृत्व त्याच्याकडे जाईल. तसेच कार्य करण्याची आपली सगळी शक्ती तीही साईबाबांना समर्पण करा आणि मग ते जशी आज्ञा करतील त्या तऱ्हेने वागावे. या जगात सर्व सत्ता साईचीच आहे हे लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यावर सर्व भार टाकून कोणतेही कार्य अभिमान न धरता केले तर संपूर्ण सिद्धी हातात येईल. परंतु हे कार्य मी करीन असे म्हणाल आणि किंचितही अभिमान धराल तर एका क्षणाचा विलंब न लागता त्याचा परिणाम दिसून येईल. मायेने उत्पन्न केलेल्या मोहाच्या रात्री शरीराला या कुशीतून त्या कुशीला आळेपिळे देत असताना हेमाडपंताला हरी व गुरु यांची कृपा लाभली. तीही केवळ दैवयोगाने, मेहनत किंवा प्रयत्न केल्याशिवाय लाभली. त्यांनीच आपल्या उद्देशासाठी त्याला मोठेपणा दिला असे वाटते. भक्तांचा उद्धार करण्यासाठी आपले चरित्र प्रसिद्ध करण्याचा निश्चय करून त्याच्याकडून बळजबरीने हे सविस्तर चरित्र लिहविले. तेव्हा अखंड ध्यानरूपी दौऱ्यात अनन्य प्रेमरूपी नाना प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा मनोहर हार गुंफून आदरपूर्वक साईंना अर्पण करूया आणि आत्मस्वरूपरूपी स्वराज्याचे सिंहासन मिळवूया. मग त्या सिंहासनावर स्थिर होऊन शोभायमान होऊया. अहंकाराशिवायच्या आत्मानंदाचा उपभोग घेऊया आणि आपल्या हृदयात सुखी होऊया. असे साईबाबांचे अगाध चरित्र आहे. पुढील कथा तर याहून आश्चर्यकारक आहे. श्रवणेंद्रिय शुद्ध करण्यासाठी क्षणभर इकडे लक्ष द्या. पुढे 3 अध्याय येतील. त्यात बाबा आपल्या जागच्या जागी बसून दृष्टांताची अपूर्वाई दाखवतील. त्यातील सुरुवातीच्या अध्यायात लाला लक्ष्मीचंदांचा विषय आहे. त्याच्या पायाला प्रेमरूपी दोरीने बांधून त्यांचे आश्रयस्थान त्याला दाखविले. बऱ्हाणपूर येथे राहणाऱ्या एका बाईच्या खिचडीसाठी आसक्त होऊन बाबांनी तिला आपल्या दर्शनाला उत्सुक केले आणि तिच्या प्रेमाचे कौतुक करून दाखवले. पुढे मेघा नावाच्या एका निस्सीम भक्ताला स्वप्नात भिंतीवर त्रिशूळ काढण्याचा दृष्टांत झाला आणि त्या पाठोपाठ एकाएकी शंकराचे लिंग त्याला प्राप्त झाले. अशा अनेक कथा येथून पुढे आता येतील. श्रोत्यांनी भक्तिपूर्वक ऐकल्या तर त्या ऐकण्याचे सार्थक होईल. मिठाचा खडा जसा सागरात बुडल्यावर त्याच्याशी एकरूप होतो, त्याप्रमाणे सोहमभावाच्या अभिन्नपणे हेमाडपंत साईंना अनन्यपणे नमस्कार करीत आहेत. शिवाय प्रेमाने विनंती करीत आहेत की आम्हाला साईचे रात्रंदिवस ध्यान लागो, त्याच्याशिवाय दुसरे काही मनात न येवो आणि मन सदा सावधान राहू. तसेच भूतकाळ खोडला जाओ, भविष्यकाळाचा शेवट पुढे ढकलला जाओ आणि शिल्लक राहिलेला मधला वर्तमान काळ गुरुचरणी सतत राहो. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दीक्षा अनुग्रह दान नावाचा 27वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय सौ साधना